नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत गावदेवी मरीआई माता मंदिर, जुहूगाव, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई येथे। मरीआई मातेचं हे सुंदर असं टुमदार मंदिर आपण पाहू शकता। रस्त्याच्या मधोमध असलेलं हे मंदिर, रस्त्याची एक लेन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुसरी लेन आणि अशा मधोमध असलेलं हे मंदिर। मित्रांनो, हे येथील जे ग्रामस्थ आहेत, आगळी कोळी लोक आहेत, त्यांचं हे जागृत देवस्थान आहे। आई मरीआई माता ही त्यांची जागृत देवता आहे आणि अतिशय छोटं, काही वर्षापूर्वी अतिशय छोटं असलेलं मंदिर आज त्याची प्रणिती अगदी मोठ्या मंदिरात झालेली दिसून येते। मित्रांनो, मी येथे वाशीला 2004 पासून आलो होतो शिक्षणासाठी। तेव्हापासून या मंदिराची जडणघडण माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे। अतिशय सुंदर, सुबक आणि टुमदार असं हे मंदिर पाहता क्षणी भक्तांचे डोळे अगदी दिपून जातात। भव्य दिव्य असं हे मंदिर आपण पाहू शकता। अगदी काळानुरूप वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत या मंदिरात। आपण पाहू शकता मरीआई मातेची मूर्ती, अतिशय सुंदर अशी मरीआई मातेचे मंदिर गाभारा आहे आणि सुंदर असा आजूबाजूचा परिसर, प्रचंड गर्दी असलेला हा परिसर आणि त्याच्या आजूबाजूला असलेला हा मंदिर परिसर आपण पाहू शकता। वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी मंदिरं येथे आहेत। एका प्रचंड शिळेमध्ये बनवलेला हा नंदी, शंकराचं वाहन आपण पाहू शकता। भव्य दिव्य असा हा नंदी, काळ्या पाषाणात घडवलेला भव्य दिव्य असा हा नंदी, शंकराची भव्य दिव्य अशी पिंडी आपण पाहू शकता। मित्रांनो, या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला सर्व देवस्थानांचं, सर्व देवदेवतांचं दर्शन होईल, यात काही शंका नाही। श्री गणपती बाप्पा यांची सुंदर अशी मूर्ती, पद्मासन घातलेली सुंदर अशी मूर्ती, दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीची प्रतिकृती आपण पाहू शकता। मित्रांनो, आत्ताच मी म्हटलं होतं की या मंदिरात तुम्ही आलात म्हणजे अनेक देवदेवतांचं दर्शन घेता येईल, यात काही शंका नाही। मारुतीरायांचं ही मूर्ती आहे, राम लक्ष्मण सीता आणि त्यांचा सेवक हनुमानाची ही मूर्ती आहे, आपण पाहू शकता। अतिशय सुंदर असा परिसर, त्याचबरोबर सुंदर अशा मूर्ती येथे आहेत आणि त्याचा अनुभव तुम्हाला येथे आल्यानंतरच घेता येईल। अतिशय सुंदर असा परिसर, सुंदर अशी ही जे ठिकाण आहे, वाशी स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावरील असलेला हा परिसर आहे आणि सुंदर असा परिसर आणि सुंदर अशा परिसरात आपल्याला या सुंदर अशा मंदिराची परिणती येईल। श्री स्वामी समर्थांची मूर्ती आपण पाहू शकता। अगदी स्वामी समर्थ आपल्या समोरच बसले आहेत की काय, असा काहीसा भास होतोय आपल्याला। गजानन महाराज, त्याच्यानंतर साईबाबांची सुबक सुंदर अशी ही मूर्ती। मित्रांनो, हा परिसर, हे मंदिर नेहमीच अगदी गजबजलेला असतो। आजूबाजूच्या परिसरातील भाविक अगदी नित्यनेमाने या मंदिराला भेट देत असतात आणि हा नवरात्रोत्सवातील काळ असल्यामुळे येथील स्त्रिया अगदी नटून थटून या मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी आलेल्या होत्या, आपण पाहू शकता।
मंदिर आणि मंदिर परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि वेगवेगळ्या झाडांनी, फुलझाडांनी बहरलेला असा हा परिसर आहे. सुंदर असा परिसर, झाडं फुलांनी बहरलेला परिसर आणि त्याचबरोबर भक्तांच्या गर्दीने बहरलेला परिसर याचा सुंदर मेळ या मंदिरात तुम्हाला पाहता येईल. अतिशय भव्य असं हे सभागृह आपण पाहू शकता. मित्रांनो, गावदेवी मरियाई माता ही येथील स्थानिक आगळी कोळी जे आमचे बांधव आहेत त्यांची ही जागृत देवता आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये मरियाई मातेचं मंदिर असतं, गावदेवी मातेचं मंदिर असतं. ही आहे सेक्टर 11 मधील जुहूगाव येथील गावदेवी मातेचं भव्य असे मंदिर. मित्रांनो, अतिशय सुंदर असा परिसर, 21व्या शतकातील सुंदर शहर अशी नामावली मिरवणारं असं हे शहर आहे. आणि या शहरामधील सुंदर असं हे मरियाई मातेचं मंदिर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुन्हा एखादा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.